हाय हॅलो, कशा आहात सगळे सगळे बरं असेल. मी पण बरी. माझं नाव आहे सोनी. माझे नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी संध्याकाळचा चालू करते. 6 वाजले, तुम्हाला दिसते 6:05 नाही, 6 वाजायला 5 मिनटं बाकी आहे आता अजून. आणि तर मला वाटलं की तुम्हाला सांगू आज मी कुठे गेली होती, काय केली आणि काय नाही केली. तर आज देवपूजासुद्धा झाला नाही आहे माझं. हे बघा, तर देवपूजा पण झाली नाही आहे आज. माफी मागते देवाकडून पण. आणि इथेच पोरं झोपले आणि मी गेली होती कुठे, मी तुम्हाला दाखवते आता सगळं. तर मी गेली होती बाहेर सामान आणायला, पार्लरचा सामान आणायला. तर तुम्हाला मी दाखवते. मीनी अरेंज पण केले जेवढं माझ्याशी होऊ शकते तेवढं, पण तेवढ्याला पण लय पैसे लागले, बोलू शकत नाही. 20,000 रुपयेचा आज मीने प्रोडक्ट घेतले. आणि काय काय घेतले त्याच्यामधून पण अर्धे आले नाही. अजून मशीन यायचं बाकी आहे, स्टीम मशीन यायचे बाकी आहे. आणि 2 in 1 घेणार आहे, म्हणजे स्पा आणि ह्याचा. तर ते 2 in 1च राहणार आहे. तर उद्या येईल ते. तर आता अजून ॲप्रॉन वगैरे सगळं काही नाही आलं आहे, ते आणायचंच आहे. तर मीनी जे जे होऊ शकते माझ्याशी तेवढं सामान आणले, मी तुम्हाला दाखवते. आणि लय पैसे झाले बाबा. मी जेव्हा काम करायची ना सलून्समध्ये तेव्हा एवढं रेट नव्हता, पण आता हल्ली एवढं एक एक प्रोडक्टचा 1500, 1200, 1300 असं 1000च्या वरतीच झालं आहे. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले. तर चला बघूया, न उशीर करता बघूया. तुम्ही पण जेवण खाणं पिणं वगैरे सगळं झालं आहे माझं. आता परत करायचे, भांडी वगैरे घासायचे संध्याकाळचा. तर तुम्हाला दाखवते तुम्हाला सगळं. तर मीनी प्रोडक्ट आणले, तुम्हाला दाखवते. हे चेअर आणि हे बघा, मीनी थोडे नाही सगळे सामान ठेवले. जेवढं हे सगळे सामान ह्याच्यामध्ये झाले तर मी तुम्हाला सुरुवातून दाखवते. इथे मीनी ठेवले पावडर, गुलाबजल आहे आणि टोनर आहे. इथे फेशियल किट्स आहे, इथे फेशियल आहे. तिथे D10 आहे, रागाचा वॅक्सिंग आहे रिकाचा. आणि हे स्पा आहे. आणि इथे मसाज फ्रूट फेशियल ठेवले. आणि डायमंड ते काय पेर्लचं हे ठेवले, क्रीम मसाज क्रीम ठेवले. ते मीनी ॲब्रोसाठी आणले. जेव्हा ॲब्रो करतात ना तेव्हा आपल्याला क्रीम नाहीतर मसाज क्रीम पाहिजे असतो, तर त्याच्यासाठी आणले मीनी. आणि हे क्लिन्झर आणि हे प्रोडक्ट ठेवले. हे प्रोडक्ट खाली असंच ठेवले. ह्याचे सगळे, ह्याचा 3 स्टेप आतमध्ये, ह्याच्या 3 स्टेप आतमध्ये, ह्याच्या 3 स्टेप आतमध्ये. तर तुम्हाला ते दाखवते मी. आणि इथे मीनी राऊंड ब्रश, पॅडल ब्रश आणि तुम्हाला ते दाखवले ना मिनी क्रीम, त्याच्याच इथे ठेवले पूर्ण क्रीम्स वगैरे. आणि ते फेस पॅक वगैरे आहे, फेस पॅक आहे. हे हनी जेल आहे. आणि हे बॉक्समध्ये घडीचं आहे, ते मिनी ना पावडरचा बॉक्स केला आहे. ते हनी आहे. ते एकच बॉक्स आणले मी नॉर्मल वॅक्सचा. आणि बाकी सगळं तुम्हाला दाखवते इथे. आणि खाली पण मीनी काहीतरी सामान खाली पण लय सामान ठेवले. तर हे बघा, मीनी सामान आणले. ह्याच्यामध्ये काही नाही, ह्याच्यात आहे. म्हणजे मला हे बरं पडलं आहे. स्ट्रिप्स वगैरे इथे ठेवले, जेल्स वगैरे तिकडे ठेवले. रागाचा D10 इथे पण आहे आणि इथे पण आहे. आणि वॅक्सचा 2 डब्बे आणले. पावडरचा एक्स्ट्रा डब्बा आहे. आणि हे आहे मशीन आहे. हे वॅक्स हीटर आहे. आणि हे ब्लो ड्राय आहे आयकॉनिकचं. आणि हे आरोमाचा एक स्पेशल किट आणले मी. म्हणजे 7 स्टेप आहे ह्याच्यामध्ये. ज्याला म्हणजे ते जो करू शकतं त्याला मी करू शकते चांगलं. म्हणजे ते पण एकच किट 200 रुपयाचं आहे. 200 नाही, 250 रुपयाचं आहे ते एकच किट. आणि इथे मी ठेवले टिश्यू पेपर्स ठेवले. आणि इथे क्लिप्स वगैरे ठेवले. हे बघा क्लिप्स आहे. आणि हे आहे सामानचं आणलेलं बिल, ते तुम्हाला दाखवते मी. एवढा मोठा लंबा चौडा बिल झाला आहे. लय महाग आहे सामान. इथे कॉटन ठेवले. एवढे सामानला मी तुम्हाला. आणि हे गोल्ड किट आणले मीने. हे काय 1200 काहीतरी आहे याचा सेट.
हां हे बघा 1215 रुपयाचा हे आहे. आणि हे किट आहे नेचर्सचं कितीचं आहे, हे 1100चं आहे. हे बघा कुठे गेला, हे बघा 1100चं आहे. आणि हे गुलाबजल वगैरे सगळं आणलं मी. हे गुलाबजल आहे, हे टोनर आहे आणि फेशियलसाठी. आणि एवढं सामान मी आणले. तेवढा एक पावडर एक तिने घेऊन गेले. आणि एवढं सामानला, फक्त एवढं सामानला 19,000 रुपये. एवढं महाग आहे नाही, एवढं महाग आहे. आणि हे टेलकॉम वगैरे सगळं आणले मी तुम्हाला दाखवते. कोम्स वगैरे. इथे ब्रश आहे आणि इथे ना कोम आहे, स्पा ब्रश आहे, हे आयब्रो ब्रश आहे आणि हे कटिंगचा ब्रश आहे, हे डी10चा ब्रश आहे. हे सगळं मी आणले. आणि हे सगळं प्रोडक्ट खाली ठेवले. इथे ब्रश, पॅडल ब्रश ठेवले आणि इथे सगळं आज मी हे सगळं सामान आणायला गेली होती. आणि मी ह्याच्यामध्ये खाली ते जे जेल आहे ना, मी थोडासा एवढूसा वापरली. आणि माझा चेहरा तुम्ही बघू शकतात. खरोखर रिझल्ट लय भारी आहे. आरोमाचा आहे आणि लय भारी, म्हणजे लय भारी रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता. आत्ता जस्ट मी थोडासा बोलले की थोडासा बघू वापरू, थोडासा घेतली होती. तर लय भारी जेल आहे. लय भारी फेशियल होईल. मला असं वाटतं रिझल्ट एक नंबर येईल. बस क्लायंटची देरी आहे. क्लायंट आल्यावर लगेच त्यांना फडाफडा करायचं आहे. आणि बस आपला जो सुरुवात आहे केली आहे त्याला एंडिंगपर्यंत घेऊन जायचे. बस एवढीच कृपा आहे देवाची की आता जे आहे तेच चालू दे. बस मेहनत करू दे आणि मेहनत भरपूर करायचे पोरांसाठी. तर हेच विनंती आहे की तुम्ही पण सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. काय अगर तुम्हाला कन्फ्यूज होत असेल काही मी जे बोलते, तर तुम्हाला कमेंट करून विचारा तुम्ही की तर मी जवाब नक्की देईल तुम्हाला. असं काही नाही जबरदस्ती मी करते. तुम्हाला जे काय वस्तू समजत नाही, जे मी बोलते तुम्हाला जर नाही कळाला तर मी त्याची जवाब देणारच आहे. तुम्हाला देणारच कमेंट केले तर चला. आज एवढं सामान आलं माझा. आणि तुम्हाला चिठ्ठी पण दाखवते. यकीन नाही होणार तुम्हाला की ही खोटं बोलते. शायद मी कुठल्या गोष्टीला खोटं नाही बोलणार आहे. म्हणजे माझ्या हे बघा, हे लिस्ट आहे सामानाचा. हे जे प्रोडक्ट्स आणले मी. आणि हे तुम्ही बघू शकतात की इथे हे बघू शकतात, दिसते. तर मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. हे बघा, हे लिस्ट आहे, हे पूर्ण लिस्ट. आणि हे आणि हे बघा. दिसते तुम्हाला बिल? एवढं बिल झालंय माझा. सांगा, मेहनत जर आपण केले ना तर क्लायंट आपोआप येत आहे. हे नाही की क्लायंट येणार नाही, क्लायंट येणार. मेहनत आपण जसं रिझल्ट त्यांना देणार तसं येणार क्लायंट पण. तर हेच होप आहे की क्लायंट यायला पाहिजे बस. आणि ह्याचा मला पूर्ण काढायचे. हे जेवढं बिल झालंय ना त्याचं पूर्ण एका महिन्यात मला, 1 महिना नाही 2 महिने पण लागू द्या, पण हे पूर्ण मला ह्या प्रोडक्टमधून सगळं काढायचे. आणि स्वतःची मेहनतीचा पण काढायचे. बस एवढंच आहे की मी काढू आणि दाखवू बिल. अशी याच्यासाठी यायचे ना की शॉक झाली आहे मी दुकानमध्ये जाऊन. खरोखर सांगते, मी दुकानमध्ये जाऊन लय शॉक झाली आहे
की एवढं प्रोडक्ट महाग भेटते आणि मीनी डुप्लिकेट प्रोडक्ट काही पण नाही घेतले. म्हणजे मी विचार केले की करायचं आहे ना तर नीट कर, नाही तर करूच नको. मी असं विचार करूनच गेली होती. तर मला करायचं आहे तर मी नीटच करू आणि सॅटिस्फाय करू क्लायंटला. हे नाही की मी त्याला आबडझोबड करून मी पाठवून टाकू आणि ती परत येईना माझ्याकडे, असं मला नाही करायचे. ते क्लायंटला मला जपून ठेवायचे का म्हणजे माझ्याकडेच यायला पाहिजे, ती कोणाकडेच जायला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी एवढा महागातला प्रोडक्ट आणले मी. आणि चला असं साथ देत राहा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मी जे आज काम केले तुम्हाला दाखवले. परत उद्या जायचं आहे मला ते बॅनरसाठी, म्हणजे बाहेर लावायला सगळं लावतात ना असं बॅनर पूर्ण ब्युटीचं सगळं, तर ते पण बनवायचं आहे मला. त्याच्यासाठी पण उद्या जायचं आहे. आज काय झालं नाही माझा का म्हणजे पोरगा स्कूलला गेला होता तोपर्यंत मी हे सगळं आणली होती. घरी आली आणि त्याच्यानंतर मी गेली नाही का म्हणजे पोरांना सोडू शकत नाही. आता एवढं दिवस मी 2-3 दिवस बाहेर गेली तर पोरांची अवस्था लई खराब झाली होती. त्याच्यामुळे तर हात जोडून एवढीच विनंती आहे की माझी मेहनतीमध्ये साथ द्या आणि प्लीज सबस्क्राईब करा. नाही केले असेल तर एवढंच बोलणार की बस साथ द्या. तुमची साथ आता पाहिजे मला, त्याच्यासाठी बोलते. आणि असंच बघत राहा आणि तुम्ही जर साथ दिले तर मी पण पुढे होईल. मी पण काहीतरी माझे पोरांना घ्यायचं, माझी लई इच्छा आहे. काय मला स्वतःचा एक छोटा कानी हो पण छत घ्यायचं आहे मला डोक्यावर. खाली कोण म्हणजे बोट उचललं नाही पाहिजे की तुझा काय आहे म्हणून. मी लई काय बघितले त्याच्यामुळे म्हणजे कोणाकडे नाहीच. खरं बोलतात आईबापाच्याकडे पण आपला घर नसतो आणि इथे पण नसतो. जेव्हा पाहिजे तेव्हा माणूस सोडून पण जातो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा हे पण करतात. तर मी रडणार नाही आहे नाही रडणार आहे. मी फक्त मेहनत करणार आहे आणि दाखवणार आहे आणि तुमची साथ पक्का पाहिजे मला. साथ द्या बस एवढंच, बाकी काही नाही बोलणार. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा. नाही केले असेल तर, नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमचा मनापूर्वक धन्यवाद आहे. माझा व्हिडिओ बघतात तुम्ही लोक. बस एवढंच बोलणार आहे. आणि जे काही होणार तुम्हाला मी दाखवणार आहे. उद्या पण मी ब्युटी शॉपला जाणार आहे तर उद्या नक्की तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवणार. तिकडचा मशीन आणायचं आहे मला, मशीनसाठी तर जायला लागणार मला त्याच्यासाठी. तर चला आजसाठी एवढंच. आणि सगळं माझा ना म्हणजे ना मी ना भिजत घातले होते डोश्यासाठी. 3 दिवस झाले डोशा मागतो तर झालं नव्हता माझ्याशी. तर मी आज डोश्यासाठी त्याच्यासाठी मी तांदूळ भिजत घातले. हे बघा पोरगेसाठी का म्हणजे स्कूलमध्ये त्याला टिफिनला ना डोशा नाही, तो इडली दे. डोशा नाही तर आज इडलीसाठी लई रडला तो. तर मी बोलली की चला आज भिजत घालते. तर भिजत घातले मी दुपारी. आणि हे सगळं भांडी घासायचे तर घासून घेते आणि भेटू तुम्हाला परत उद्याचे दिवसात. तर तुम्हाला कसं वाटलं माझा हे सगळं जे सामान आणली मी, तुम्हाला कसं वाटला आणि कसं काय मला नक्की सांगा. तर चला बाय, इथेच एंड करते व्हिडिओचा. बरं वाटलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, नक्की सपोर्ट करा. प्लीज सपोर्ट करा, तुमची जरूरत आहे मला. बस बाकी एवढंच बोलणार आहे. आणि धन्यवाद माझा व्हिडिओ बघायला. आणि जे पण नवीन बघतात त्यांना पण धन्यवाद बोलणार. आणि पूर्ण व्हिडिओ बघून जावा. अजून काय बघायला भेटेल माझ्याकडे मला माहिती आहे की तुम्ही विचार अरे काय हे सांगत राहते. करतात एक मला माहिती आहे, पण माझी पण मजबुरी आहे. समजा तुम्ही पण आणि मला सपोर्ट करा. बस एवढंच बोलणार आहे. एक सबस्क्राईब करा बस आणि पूर्ण व्हिडिओ बघून जावा. धन्यवाद. चला बाय.